भारतीय क्रिकेटसाठी 2026 साल ऐतिहासिक ठरायला सुरुवात झाली आहे। या वर्षीच्या तिसऱ्याच महिन्यात टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप जिंकत जगाला आपली ताकद दाखवून दिली। फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला तब्बल 96 रनांनी हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली। या विजयासोबतच भारताने दोन मोठे रेकॉर्ड सुद्धा केले। ते म्हणजे भारत तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरला आणि सलग 2 वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणारा सुद्धा पहिलाच संघ ठरला। पण प्रश्न खरा असा आहे की या सगळ्याचं क्रेडिट कुणाचं आहे? तर याच प्रश्नाचा आपण शोध घेऊया। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। आज भारताकडे एकूण 8 आयसीसी ट्रॉफीज आहेत। 83 आणि 11चा वन डे वर्ल्ड कप, 2002, 13 आणि 25 या वर्षाची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2007, 24 आणि 26चा टी20 वर्ल्ड कप। 2007ला आपण पहिलं टी20 वर्ल्ड कप जिंकलो, 11ला 28 वर्षांनी दुसरं वन डे वर्ल्ड कप जिंकलो। पण दोन्ही विजय सोपे नव्हते। दोन्ही वेळा टीम बॅटिंग करताना फसली होती, पण दोन्ही वेळा एक प्लेयर बॅटिंगला आला आणि फसलेल्या टीमला सावरलं आणि विजयाच्या जवळ नेलं। पण प्रत्यक्षात जिंकल्यावर 2007 साली क्रेडिट मिळालं बॉलिंगला आणि 11 साली क्रेडिट मिळालं धोनीला। दोन्ही वेळा हा प्लेयर क्रेडिटसाठी आसुसला होता, पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। 24 साली टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात गौतम गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। विशेषतः टेस्ट क्रिकेटमध्ये काही अपेक्षित निकाल मिळाले नाहीत, त्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रिकेट एक्सपर्ट्सने त्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले गेले। पण गंभीरने सुरुवातीपासूनच एक गोष्ट स्पष्ट केली होती की त्याचं लक्ष बाहेरच्या आवाजावर नाहीये, तर ड्रेसिंग रूम मध्ये असलेल्या खेळाडूंवर आहे। गंभीरने टीममध्ये एक वेगळीच मानसिकता आणली। त्याचं धोरण क्लिअर होतं की वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा टीमचा विजय महत्त्वाचा, त्यामुळे प्लेयर्सना मोकळेपणाने अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याची मुभा देण्यात आली। गंभीरच्या मते मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर धाडसी निर्णय घ्यावे लागतात। हाय रिस्क हाय रिवॉर्ड ही त्याची रणनीती होती आणि या धोरणामुळे भारतीय टीमने अग्रेसिव्ह क्रिकेट खेळायला सुरुवात केली। पण सोबतच गंभीरवर टीका सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली, कारण मुख्यतः टेस्टमध्ये हवे तसे तर सोडाच, पण अतिशय वाईट रिझल्ट्स मिळत होते। होम सिरीज आपण हारलो, विदेशात आपला परफॉर्मन्स ॲव्हरेज होता, रोहित आणि कोहलीने नको असताना टेस्ट रिटायरमेंट घेतली। शिवाय रोहित आणि कोहलीच्या फॅन्सनी हा नॅरेटिव्ह सेट केला की गंभीर आणि आगरकर हे दोघांच्या विरोधात आहेत आणि त्यांना टीमच्या बाहेर काढायला बघतायत। आता यातलं खरं काय खोटं काय ते मॅनेजमेंटच जाणो, पण एवढं नक्की आहे की गंभीर आल्यानंतर क्रिकेट व्यतिरिक्त बाकीच्या चर्चा जास्त होऊ लागल्या होत्या आणि म्हणूनच चॅम्पियन्स ट्रॉफीचं क्रेडिट सुद्धा रोखूनच मिळालं। गंभीरला गृहीत सुद्धा धरलं गेलं नाही। आशिया कप जिंकल्यावर सुद्धा विशेष कोणी कोणाची प्रशंसा करताना दिसलं नाही, कारण पाकिस्तानला हरवणं आता काही मोठी गोष्ट राहिलेली नाहीये। स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी गंभीरकडे फक्त हाच टी20 वर्ल्ड कप होता। स्क्वॉड जाहीर झाल्यानंतर सुद्धा गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। काही निवडींवर फॅन्सनी आणि माजी क्रिकेटर्सनी प्रश्न उपस्थित केले। विशेषतः संजू सॅमसन याच्या सिलेक्शनवर मोठी चर्चा झाली होती। अनेकांना वाटत होतं की त्याला इतकी मोठी संधी देणं योग्य आहे का, पण गंभीरने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाचं सोनं करत सॅमसनने टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली, इतकी जास्त की त्याला थेट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्डच मिळाला। याचबरोबर अभिषेक शर्मा सुद्धा या टुर्नामेंटमध्ये चर्चेत राहिला। सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा टीका झाली होती। पण गंभीरने अभिषेकवरचा विश्वास कायम ठेवला आणि त्याला सतत चान्स देत राहिला। शेवटी फायनल सारख्या मोठ्या मॅचमध्ये अभिषेक शर्माने हाफ सेंचुरी मारत जबरदस्त कमबॅक केला। या वर्ल्ड कप विजयाची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे भारताने हा किताब दोन दिग्गज खेळाडूंशिवाय जिंकलाय, रोहित शर्मा आणि विराट कोहली। गेल्या दशकभरात भारतीय क्रिकेट या दोन्ही प्लेयर्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होतं। अनेक महत्त्वाच्या मॅचेस त्यांनी वन साइडेड जिंकून दिल्या होत्या, पण या टुर्नामेंटमध्ये आपण गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच रोहित किंवा विराट शिवाय खेळत होतो। पण या नव्या पिढीने जबाबदारी उचलत टीमला विजय मिळवून दिला, त्यामुळे भारतीय क्रिकेटची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। या टीमची कॅप्टन्सी सूर्यकुमार यादव करत होता। सूर्य आणि गंभीर यांची जोडी या स्पर्धेत खूप इफेक्टिव्ह ठरली। सूर्यकुमारने मैदानावर अग्रेसिव्ह कॅप्टन म्हणून डिसिजन घेतले, तर गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये प्लेयर्सना योग्य डिरेक्शन दिली। या दोघांमधल्या कोऑर्डिनेशनमुळे टीममध्ये कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली। गौतम गंभीरचा स्वतःचा प्लेअर म्हणून असलेला इतिहास सुद्धा तितकाच प्रभावी राहिलेला आहे। भारतासाठी खेळताना तो नेहमी मोठ्या मॅचेसमध्ये पुढे येणारा खेळाडू म्हणून ओळखला जात होता। विशेषतः आयसीसी टुर्नामेंटमध्ये त्याने अनेक महत्त्वाच्या इनिंग खेळल्या होत्या। 2007चा फायनल असो किंवा 2011चा फायनल असो, त्याने केलेल्या इनिंग्स, त्याने खेळलेल्या इनिंग्स खूप महत्त्वाच्या ठरल्या। आता 2026 मध्ये त्याने कोच म्हणून सुद्धा वर्ल्ड कप जिंकत एक वेगळाच रेकॉर्ड केलाय। प्लेअर म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकणारा आणि नंतर कोच म्हणून सुद्धा वर्ल्ड कप जिंकणारा तो मोजक्या लोकांपैकी एक ठरलाय। त्यामुळे गौतम गंभीरचा हा प्रवास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खास मानला जाईल। फायनली असं एक टुर्नामेंट आलंय जिथे जिंकण्याचं पूर्ण क्रेडिट पूर्णतः गौतम गंभीरचं आहे। हा वर्ल्ड कप विजय गौतम गंभीरचा आहे। त्याच्या स्वभावामुळे असो किंवा काही चांगल्या वाईट डिसिजन्समुळे असो, त्याच्यावर जशी मन भरून टीका आपण केली, तसंच तितकंच तोंड भरून कौतुक सुद्धा आता करायलाच हवं, कारण शेवटी त्याने मागच्या 19 वर्षांपासून क्रेडिटची वाट पाहिली। हा वर्ल्ड कप विजय फक्त एका स्पर्धेपुरता मर्यादित नाहीये, तर एका विचारसरणीचा विजय आहे हा।
धाडसी निर्णय घेण्याची, तरुण खेळाडूंवर विश्वास ठेवण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याची विचारसरणी. काय वाटतं तुम्हाला या विषयावर? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लागा बत्ती.